नमस्कार, मी प्रशांत रामचंद्र मोरे, राहणार कोल्हापूर. आम्ही डेस्टिनेशन कोल्हापूर हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील एक विकसित शहर कोल्हापूर हे कोल्हापूरची समग्र माहिती जगभर व्यवस्थितपणे देता यावी यासाठी आम्ही तंत्रज्ञानातील वेबसाईट, फेसबुक, व्हॉट्सअप तसंच यूट्यूबवर आम्ही आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास कसा कसा घडतोय, विविध क्षेत्रांमध्ये विविध आघाडीवर कशा प्रकारे इथली माणसं प्रगती करतायत त्याची माहिती, जगातील कानाकोपऱ्यातील जी माणसं कोल्हापूरची आहेत, इथून स्थलांतरित तिथं झालेली आहेत, काही पर्यटक कोल्हापुरामध्ये येणार आहेत, काही उद्योजक कोल्हापुरामध्ये येणार आहेत, मग त्यांना कोल्हापूरची माहिती कशी व्हावी ही माहिती त्यांना व्यवस्थितपणे देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि या उपक्रमामध्ये आम्ही पर्यटन, तंत्रज्ञान, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती, कोल्हापुरातील काही दिग्गज मंडळी, त्यांचं अद्वितीय कार्य, विविध कार्यातील त्यांचा गुणगौरव, हे सगळं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रथम कोल्हापूरमध्ये आम्ही उद्योग, व्यापार, व्यवसाय या क्षेत्रामध्ये काही मार्गदर्शक तत्वे आम्ही इथल्या उद्योजकांना कशी देतोय आणि ती सक्सेसफुली कोल्हापूरचं नाव मोठं करतायत, त्यांचा आर्थिक सिद्धांत कशा प्रकारे ती आर्थिक प्रगती करतायत, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक युवकानं आपला व्यवसाय सांभाळताना सगळ्यात पहिल्या प्रथम महत्त्वाचं असतं की त्याचं व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञानामध्ये आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावं. आता आपण सुरुवात अगदी करूया आपल्या रोजच्या जीवनातील अर्थशास्त्राने. आपलं अर्थशास्त्र कसं असावं. रोज आपण भविष्यासाठी, भविष्य अतिशय समृद्ध असावं यासाठी किती पैसे शिल्लक ठेवले पाहिजेत, कुशलतेने आपण कसं वागलो पाहिजे, याबद्दल आम्ही अगदी नीटनेटकेपणाने प्रेझेंटेशन करणार आहोत. डेस्टिनेशन कोल्हापूर हा एक आम्ही हाती घेतलेला उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापार करणारे या माणसांना आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू इच्छितो. विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून नवीन जे एंटरप्रेनर आहेत त्यांनी व्यवसाय कसा करावा, त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी कशी करावी याविषयीचे मार्गदर्शन आम्ही करू इच्छितो. एखाद्याचा व्यापार कसा त्याने वाढवावा याला आपण एंटरप्रेनर ग्रोथ असं म्हणतो. त्याच्याबरोबर त्याने क्रायसिस मॅनेजमेंट कशी करावे, मॅनपॉवर मॅनेजमेंट कशी करावी, त्याने त्याच्या वस्तूचे, त्या उत्पादित वस्तूचे, त्याच्या व्यापाराचे डिझाईन पॅकेजिंग कसे असावे यासंबंधी आम्ही महाराष्ट्र जिल्हा उद्योजकता केंद्र या ठिकाणी नव्याने ट्रेनिंग घेणारे जे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थी मित्रो, सगळ्यात पहिला प्रथम आपण पैशाचं व्यवस्थापन कसं असावं. आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात श्रीमंत होण्याचं, मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो. आपल्या भारताला व्यापाराची प्रचंड फार प्राचीन परंपरा आहे. आपल्या भारतात गुजराती बांधव, मारवाडी बांधव, सिंधी बांधव इत्यादी समाजातील
कित्येकांनी यशस्वी व्यापार केलेले आहेत. मी एक कन्सल्टंट म्हणून कोल्हापुरात कार्यरत आहे. डेस्टिनेशन कोल्हापूर या यूट्यूबवर आम्ही यूट्यूब चॅनलवर कोल्हापुरातील काही यशस्वी उद्योजक, महत्त्वाची माहिती आम्ही प्रदर्शित करू इच्छितो आणि काही जिव्हाळ्याचे विषय प्रत्येकाचे आम्ही मांडू इच्छितो या ठिकाणी. मी आज आपल्यासमोर पैशाचं व्यवस्थापन कसं करावं, अगदी प्रत्येकाला हे उपयुक्त ठरेल अशी माझी नक्की खात्री आहे. कोल्हापुरात विविध व्यावसायिकांना आम्ही फायनान्स प्लॅनिंग कसं करावं, पैशाचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीचं विशेष मार्गदर्शन करू इच्छितो. अतिशय मजेशीर आपल्याला वाटेल की आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, काहीतरी अवघड असणार, तसं काही नाही आहे. अतिशय सोपी साधी गोष्ट आहे. विषयाला सुरुवात करूया. मित्र, आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की मी श्रीमंत व्हावं, मी कोट्याधीश व्हावं. आणि आता हल्लीची वाढलेली महागाई, खर्चिक शिक्षण आणि एकंदर समाजामध्ये आता एक समाजाचा उंचावलेला स्तर, ज्याच्यामध्ये खर्च फार वाढलेला आहे आणि पैसे अमाप खर्च होत असताना आपण एक चांगल्या प्रकारचा उत्तम फायनान्स प्लॅनर आपल्याकडे पाहिजे. मी आपल्याला नम्र विनंती करतो की आपण वही आणि पेन घेऊन समोर बसावं आणि ते याच्यासाठी की अगदी खात्रीलायकपणे तुम्ही कसे कोट्याधीश होणार हे मी तुम्हाला सांगू शकतो. अगदी सोपी कॅल्क्युलेशन्स आहेत. आपल्याकडे 1 लाख रुपये भांडवल आहे असं आपण समजूया. 1 लाख रुपयाच्या भांडवलावर नक्कीच आपण दररोज 70 रुपये इतकी रक्कम साठवू शकतो. एका दिवसाला 70 रुपये म्हणजे महिन्याचे झालेत 2100 रुपये आणि 12 महिन्याचे झालेत 25,200 रुपये. इतक्या अल्प बचतीवर कोणी कोट्याधीश होऊ शकतो का? मित्रांनो, नक्कीच कोट्याधीश होऊ शकतो. आता आपण काय करूया, दर 4 वर्षाचं प्लॅनर घेऊया. एका खालोखाल तुम्ही पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष असं लिहून घ्या. पहिल्या वर्षाच्या समोर तुम्ही 25,200 रुपये इतकी रक्कम लिहा. तशीच अनुक्रमे खालोखाल दुसऱ्या वर्षी 25,200, तिसऱ्या वर्षी 25,200 आणि चौथ्या वर्षी 25,200. म्हणजे आपण 4 वर्षामध्ये 25,200 अधिक 25,200 अधिक 25,200 अधिक 25,200 म्हणजे 1,08,000 रुपये रक्कम. आपण 1 लाख धरूया. भांडवल होतं 1 लाख आणि 4 वर्षामध्ये त्याच्यावर आले 1 लाख म्हणजे 5व्या वर्षी तुमचं भांडवल झालं 2 लाख रुपये. 5व्या वर्षी 2 लाख रुपये झाले. जर काय आपण 1 लाखावर वर्षाला 25,200 म्हणजे 25,000 साठवतो तर 2 लाखाच्या भांडवलावर आपल्याला नक्कीच 50,000 रुपये साठवता येतील. कारण भांडवलाच्या प्रमाणामध्ये ढोबळ मनानं गणित असं आहे की 2%, 1 लाखाचे 2% म्हणजे 2,000. आपण 2100 रुपये हिशोब काढला होता. 50,000 रुपये 2 लाखावर 2%च गणित येतं. 5वं वर्ष, 6वं वर्ष, 7वं वर्ष आणि 8वं वर्ष 4 वर्षाचा प्लॅनिंग पुन्हा करा. दरवर्षी अनुक्रमे खाली लिहून घ्या. 5वं वर्ष 50,000, 6वं वर्ष 50,000, 7वं वर्ष 50,000 आणि 8वं वर्ष 50,000. हे झाले व्याजाचे 2 लाख. अगोदरचे भांडवल झालं होतं 2 लाख. 2 लाख अधिक 2 लाख 4 लाख झाले. पुन्हा गणित 2%च. गणित असं आहे, अगदी पहिल्यापासून 1 लाख रुपयाच्या भांडवलावर दररोज आपण 70 रुपये साठवू शकतो. नक्की साठवू शकतो.
2 लाख रुपयाच्या भांडवलावर 140 रुपये साठवू शकतो. अनुक्रमे आपण असं म्हणूया, 1 लाख रुपयाच्या भांडवलावर वर्षाला 25,000 रुपये होतात. 2 लाख रुपयाच्या भांडवलावर वर्षाला 50,000 रुपये होतात. 4 लाख रुपयाच्या भांडवलावर वर्षाला 1 लाख रुपये होतील. पुन्हा 4 वर्षाचा प्लॅनर, 9वं वर्ष, 10वं वर्ष, 11वं वर्ष आणि 12वं वर्ष. 1 लाख अधिक 1 लाख अधिक 1 लाख अधिक 1 लाख म्हणजे झाले 4 लाख. भांडवल होतं 4 लाख, मिळाले आपल्याला 4 लाख, झाले 8 लाख. पैशाने पैसा वाढत जातो. मित्र, दर 4 वर्षाला आपली रक्कम दुप्पट होणार आहे. कारण आपण सुरुवात केली महिन्याला 2% म्हणजे वर्षाला अंदाजे 24% ते 25%. आपल्या मुद्दलाच्या एकूण 25% इतकी रक्कम दर वर्षाला वाढत गेली तर दर 4 वर्षाला आपली रक्कम दुप्पट होते. आपण हा फायनान्शियल प्लॅनर जर काय 32 वर्षाचा केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. या ठिकाणी आपण नमूद केल्याप्रमाणे माझ्याकडे हे लिखित स्वरूपात आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो. वही पेन व्यवस्थित घेऊन लिहून घ्या. पहिलं वर्ष एका कॉलम मध्ये वर्ष लिहूया, त्याच्या समोर आपण रुपये लिहूया. आणि पहिलं वर्ष त्याच्या खाली शॉर्टकट मध्ये 4चा पाडा, 4 एके 4 लिहा. खाली 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32 म्हणजे 32 वर्ष नोकरी करत असताना माणूस काय काय करू शकतो. पहिल्या वर्षीच्या समोर 1 लाख लिहा. मग 4थ्या वर्षी ती रक्कम त्याची 2 लाख होणार आहे, म्हणजे दुप्पट झाली. आता त्याची दुप्पट 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 करत आपण 32 वर्षापर्यंत गेलो तर आपल्याला आश्चर्य वाटेल. ती रक्कम 2,56,00,000 रुपये इतकी होते. म्हणजे अल्पबचतीने आपण एक अतिशय चांगला प्लॅनर देऊ शकतो. आणि या पैशाचा चांगला उपयोग पुढच्या पिढीसाठी, शिक्षणासाठी, तसं आपलं उभं आयुष्य आपल्या बँकेमध्ये आपली पत वाढवण्यासाठी होऊ शकतं. आणि या प्रकारे आपण एक समाजाला आदर्श घडून देऊ शकतो की बाबांनो, की चांगल्या प्रकारे 2 पैसे शिल्लक ठेवा, तुम्ही नक्की कोट्याधीश होणार, तुम्ही नक्की कोट्याधीश होणार. आपण एक स्वप्न बघतोय की बलशाली भारत, बलशाली भारत, आर्थिक सुबत्तावान भारत. मग हा आपल्या सगळ्यांना घडवायचा आहे. आपण हा फिनान्स प्लॅन प्रत्येकाला, जास्तीत जास्त माणसांना सांगण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.